सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शांतीसागर मंगल कार्यालयात हिंदुत्ववादी मेळावा संपन्न झाला। राम सातपुते यांनी उपस्थित युवकांमध्ये जोश भरला। हिंदुत्ववादी विषयावर त्यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी व मशीद पाडून राम मंदिर बांधलं या सुडापोटी आता मशिदीतून फतवे काढले जात आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी असून मी स्वतः भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगत संविधान बदलण्याची भाषा करत काँग्रेस मतं मागते, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही। उलट काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केलं हा इतिहास आहे अशा शब्दात त्यांनी अतिशय तिखट शब्दात काँग्रेसवर टीका केली। पहा राम सातपुते काय म्हणाले। सोलापूरच्या या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा एकवटण्यासाठी कार्यकर्ता एक झालाय हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। मित्रांनो, या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल, प्रसंगी घाम गाळेल। त्या ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला या सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा अभिनंदन करतो। मित्रांनो, ही निवडणूक कोणत्या वेळेस होते? मित्रांनो, ही निवडणूक 500 वर्षानंतर गुलामीच्या कलंकायतेमध्ये पुसला गेला। 500 वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर, त्या ठिकाणी प्रभू रामाचं जन्ममधलं मंदिर, भव्य मंदिर बांधण्याचं काम ज्या नरेंद्र मोदीजीने केलं त्या मोदीजींची ही निवडणूक आहे। मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटावा असं मंदिर प्रभू रामाचं बांधलं, ज्या राम मंदिरासाठी आपल्या कोठारी बंधूंनी रक्त सांडलं, त्या राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी, लाखो कारसेवकांनी रक्ताचं पाणी केलं, बाबरी ढाचा काढून त्या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बांधलं। त्या प्रभू रामाचं मंदिर बघण्याचं तुम्हा आम्हाला भाग्य लाभलं। आपल्या पिढ्या गेल्या अनेकांनी आपण रामकृष्ण हरी म्हणायचो, राम राम म्हणायचो, जय श्रीराम म्हणायचो, परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बघायला भेटलं नाही। त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस ही निवडणूक घडली। मित्रांनो, आग लागली आहे 22 तारखेपासून, आग लागली बुडाला मित्रांनो, कारण ज्या प्रभू रामाचं मंदिर मोदीजीने बांधलं। मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत, अनेकांचे फोन येत आहेत। मित्रांनो, बोले कि राम मंदिर बांधा, राम का मंदिर अयोध्या में उन्होंने बनाया, अल्लाह ताला उनको छोड़ेंगे नहीं हम, ऐसे बोल रहे। मित्रांनो, माझा गंभीर आरोप आहे, निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे, हात जोडून मशिदीमधून फतवे निघतात त्याची चौकशी झाली पाहिजे की नाही? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माझी तक्रार आहे निवडणूक आयोगाकडे, मी उद्या तक्रार करणारे, भविष्यात तक्रार करणारा की या ठिकाणी जे फतवे निघतायत या फतव्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय तुष्टीकरणाचं, हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय दाढा चुरगळायचं, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार, देणार का नाही? मित्रांनो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। हे फतव्यांना हरायचं बघतायत, हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे फतवे काढून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा पराभव करण्याचा प्रयत्न हे करतायत। बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी एक ऊसतोड कामगाराच्या मुलाला या सोलापूरचा उमेदवार होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे लाभलं। मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो। मित्रांनो, आपल्याला विचार करावा लागेल, भारतीय जनता पार्टीने 1984 पासून सुरू झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काम केलं। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं, परंतु काँग्रेसने काय केलं? मित्रांनो, काँग्रेस अनेक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी या देशातील हिंदूंना कमी लेखण्याचं काम केलं, तुष्टीकरणाचं राजकारण करून या देशातील असणाऱ्या हिंदू समाजाला, अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं। भारतीय जनता पार्टी काय म्हणते?
भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे, या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरी कायदा आला पाहिजे. समान नागरी कायदा म्हणजे त्या ठिकाणी या देशातील लोकसंख्या हिंदूंना जर 2 मुलं तर समोरच्यांना 2च मुलं झाले पाहिजे. समान नागरी कायदा म्हणतात, याला समान नागरी कायदा म्हणतात. मित्रांनो, काँग्रेसने काही पसरवत आरक्षण संविधान बदलणार. मी या ठिकाणी सांगतो, पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायची कुणाच्या बापामध्ये हिंमत नाहीये. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.